नमस्कार. या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्तपैकी आपण शेवग्याच्या शेंगा बनवतोय. तर शेवग्याच्या शेंगा बनवतोय आपण हिरव्या मसाल्यामध्ये. खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. चला, त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तर सर्व साहित्य रेडी करून घेतलं आपण. तर बघू शकता खूप सुंदर अशा शेंगा होत्या हिरव्या मसाल्यात. छानपैकी छोट्या छोट्या आकाराच्या आपण कट करून घेतल्या, पाण्यात टाकल्या. इथं मीठ घेतलं, हिरवी मिरची, खोबरं, शेंगदाणे, इथं थोडंसं डाळवं घेतलं, लसूण आणि आपण पांढरे तीळ, 2 कांदे भाजून घेतले. इथं धना पावडर, मोहरी, जिरे, हळद आणि हिंग. तर अशा पद्धतीचे सर्व साहित्य रेडी करून घेतलं. सुरुवातीला आपण इथं मिठाच्या पाण्यामध्ये शेंगा शिजवून घेणार आहे. तर मिठाच्या पाण्यात जरूर शेंगा तुम्ही शिजवून घ्या, म्हणजे छानपैकी चव येते त्याला. तर चला, पाणी उकळत ठेवलं, त्याच्यात लगेच आपण कट करून टाकल्या शेंगा. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं. चला, तोपर्यंत शेंगा शिजून होते तोपर्यंत आपण बाकीचा मसालासुद्धा भाजून घेणार आहे. तर मस्तपैकी इथं तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावर लगेच आपण जो मसाला घेतला तो मसाला भाजून घेणार आहे आपण. तर छानपैकी थोडंसं तेल टाकून आणि सर्व मसाला आपण मस्त भाजून घ्यायचा. चला, थोडंसं तेल टाकून घेतलं आणि बाकी सर्व मसाला आपण आता टाकून घेतला इथं, जेणेकरून आपण डाळवं किंवा तीळ, शेंगदाणे सर्वच आपण साहित्य टाकून घेतलं आणि मस्तपैकी इथं खरपूस असं भाजून घ्यायचं, जास्त जळायचं नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर आता एक साईडला लगेच आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची. आता इथं भरपूर हिरव्या मिरच्या घेतल्या मी, तर ही मिरची थोडीशी कमी तिखट आहे. तुम्ही कशा पद्धतीची मिरची वापरता त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. किंवा काय पोपटी मिरची राहते ती थोडीशी कमी तिखट राहते, जेणेकरून काळी मिरची राहते ती भरपूर तिखट राहते. तर तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता. छानपैकी सर्व मसाला इथं भाजून झाला आणि आता ताटात काढून पूर्णपणे थंड करून वाटण करून घेऊ. तर मस्त इथं वाटण करून घेतले थोडंसं पाणी टाकून आणि बघू शकता किती सुंदर असा मसाला आता रेडी झाला. मसाला तर रेडी झाला, आपल्या शेंगासुद्धा छानपैकी शिजल्या गेल्या बघू शकता. लगेच आपण मसाला टाकून घेऊ. तर इथं 2 पळ्या तेल टाकून घेतलं, जिरे, मोहरी, हळद, धना पावडर आणि जेणेकरून आपण वाटण करून घेतला तो मसाला टाकून घेतला आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा. तर बघू शकता छानपैकी कढईपासून मसाला सुटायला लागला का आपला मसाला परतला गेला, जेणेकरून आपण जेव्हा केव्हा लाल तिखट करतो त्यावेळेस मस्त वरती तरी येते, तेव्हा आपल्याला कळतं मसाला परतला. पण हिरव्या मसाल्यात तसं नसतं. तर अशा पद्धतीने जेणेकरून आपल्या कढईपासून मसाला सुटायला लागला का छानपैकी परतला गेला असं समजायचं. तर चला, जेणेकरून आपण इथं शेंगा उकडून घेतल्या होत्या मीठ टाकून, ते पाण्यासकट आपण गरम लगेच त्याच्यात टाकून घेतल्या आणि गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते. तर कितपत रस्सा पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी लगेच आपण कसुरी मेथीसुद्धा टाकून घेणार आहे. कोथिंबीर असली तर जरूर टाका. तर इथे मी कसुरी मेथी टाकून घेतली. छानपैकी थोडीशी आपण उकळी करून घेणार आहे. जास्त बी उकळी करायची गरज नाही किंवा शिजवायची गरज नाही आहे, जेणेकरून आपण मसालासुद्धा छानपैकी इथं परतून घेतला आहे. शेंगासुद्धा मीठ टाकून शिजवून घेतल्या. तर अगोदरसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठसुद्धा बेताने टाकायचं. आणि बघू शकता मस्त अशी उकळी आली आणि छान भन्नाट हिरव्या मसाल्यामध्ये आपली भाजी दिसती. तर आता उन्हाळा चालू आहे, तर हिरव्या मसाल्यामध्ये भाज्या खूप सुंदर आणि टेस्टी भात्या, जळजळ होत नाही अशा पद्धतीच्या भाज्या केल्या तर चला, मस्त भाजी रेडी झाली. डिशमध्ये काढून घेऊ आपण. तर बघू शकता कलरसुद्धा किती सुंदर आला आहे. आपण 5 ते 6 मिनटं छान मंद गॅसवर छानपैकी उकळी करून घेतली आणि आपल्या गावरान घरच्या शेंगा आहे गावाकडल्या, खूप सुंदर भाजी लागते आणि कुठल्याही शेंगाची मसाला व्यवस्थित परतला का खूपच सुंदर भाजी लागते. आणि जरूर भाजीला गरम पाणी वापर करा. तर आपली मस्तपैकी इथं शेवग्याच्या शेंगा हिरव्या मसाल्यात रेडी झाल्या. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.